राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपशब्द वापरले। या संदर्भात भोरमध्ये आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात। काही पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। आपण पुणे जिल्हा परिषद सदस्य विक्रम कुटवड आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय भावना आहेत त्यांच्या। आता काय सांगाल, काय भावना आहेत? खरं तर मनामध्ये अत्यंत रागाची भूमिका आहे। स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती असं निधन झालंय। सर्वसामान्यांसाठी त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम उभं केलेलं आहे। आज अजितदादांच्या पश्चामध्ये त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन सुनेत्रा वहिनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करतायत। खरं तर आज आपण बघतोय की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा रात्री उशिरापर्यंत त्या वेगवेगळे दौरे करून अजितदादांच्या शिकवणीप्रमाणे पुरं सकाळपासनं सर्वसामान्यांसाठी मंत्रालय असेल, त्या ठिकाणी पक्षाचं काम असेल, याच्यासाठी ते वेळ देत आहेत। मग अशा नेतृत्वाबद्दल आज एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे उचलली जीभ लावली टाळाल्या आणि काहीतरी विचित्र असे त्या ठिकाणी त्यांचे वक्तव्य आहेत। सर्वप्रथम मी भोर तालुका असेल, या ठिकाणी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील, यांच्या वतीनं या वक्तव्याचा निषेध करतो। आणि सुनेत्रा वहिनी असतील किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही आमचे नेते असतील, यांच्याबद्दल जर का भवितव्यामध्ये अशा पद्धतीची आक्षेपार्ह वक्तव्य झाली तर याचा फक्त शब्दांमधनं निषेध न करता त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं रस्त्यावरती उतरून जशास तसं उत्तर देऊ। खरं तर त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळला पाहिजे। स्वतःच्या पक्षाचे लोक त्यांना का सोडून जात आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे। ह्याचं स्वतःचं अपयश लपवण्यासाठी ते आज आमच्या नेत्यांवरती अशी आक्षेपार्ह विधानं करतायत। त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघितलं पाहिजे आणि भवितव्यामध्ये असली विधानं ही खपवून घेतल्या जाणार नाहीत। योग्य पद्धतीनं त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं या ठिकाणी माझ्या सरकारचं निवेदन आहे। तर त्यांना योग्य पद्धतीने यापुढे जर सुनेत्रा वहिनींबद्दल कोण बोलतो योग्य पद्धतीने त्यांची जागा दाखवून द्या असं विक्रम कुटवड म्हटलं। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे।